आणि महाराष्ट्र अनलिमिटेडच्या सुरुवातीला मोठी बातमी पुण्यातल्या कल्याणीनगरमधील अपघात प्रकरणी अग्रवाल कुटुंब गोत्यात आलंय। या प्रकरणी विशाल अग्रवालसह सुरेंद्र अग्रवाल तसंच अग्रवाल कुटुंबियांच्या चालकाची चौकशी करण्यात आली। आज पुन्हा सर्व आरोपींची चौकशी करण्यात येणार आहे। सर्व आरोपींना कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे। पुणे पोलीस आरोपीच्या पोलीस कोठडीची मागणी करणार आहेत। पुणे कल्याणीनगर अपघात प्रकरणातले हे अपडेट आपण बघतोय। सर्व आरोपींची पुन्हा एकदा चौकशी होणार आहे। आज त्यांना कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे। अग्रवाल कुटुंब या सगळ्या प्रकरणामध्ये अडचणीत आलंय आणि या प्रकरणी विशाल अग्रवाल सोबतच सुरेंद्र अग्रवाल तसंच संपूर्ण अग्रवाल कुटुंबाच्या चालकाची देखील चौकशी करण्यात आली आणि आज पुन्हा एकदा सर्व आरोपींची चौकशी आणि या आरोपींना कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे। पुणे पोलीस तर आरोपींच्या पोलीस कोठडीचीच मागणी करणार आहेत। पुण्यातील कल्याणीनगरमध्ये वेदांत अग्रवाल या अल्पवयीन चालकानं बेदरकारपणे गाडी चालवली आणि झालेल्या अपघातामध्ये दोघांचा मृत्यू झाला। या प्रकरणी संपूर्ण अग्रवाल कुटुंबच आता अडचणीत सापडलंय आणि अग्रवाल कुटुंबियांच्या चालकाची चौकशी झाली। आज पुन्हा एकदा सर्व आरोपींची चौकशी केली जाणार आहे। सर्वांना आज कोर्टामध्ये हजर केलं जाईल आणि पुणे पोलीस आरोपींच्या पोलीस कोठडीची मागणी करणार आहेत। थेट जाऊयात, आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे आपल्या सोबत जोडले गेलेत। चंद्रकांत, आतापर्यंतचे या प्रकरणातले काय अपडेट्स आहेत? आतापर्यंत या प्रकरणाचे अपडेट असं आहे, प्रशासन आपल्या परीने कारवाई करते। मी खरं तर उशिरा आलेलं शहाणपण म्हणावलं। प्रशासनाने काल दिवसभरात 33 पब अँड बारवर कारवाई केली, सील केले। त्यामुळे सगळे बार मालक रस्त्यावर उतरलेले पाहायला मिळते। खरं तर मालक आणि कामगार हे दोन्ही एकत्र आहेत, मॅनेजर्स आहेत। हे बघू शकता सगळे हे खरं तर राजा बहादूर मिल ही तर सगळे पब आणि बार्स रेस्टॉरंट सगळे आहेत। मग या परिसरात हे एक वन ऑफ द सेंटर आहे। तिकडे कल्याणीनगर आहे, तिकडे मुंडवा आहे, तिकडे कोरेगाव पार्क आहे, तिकडे बानेर आहे, बालेवाडी आहे। मग शहराच्या अशा आसपास असे स्पॉट झालेले जिथे पब संस्कृती फोफावलेली वाढीस लागलेली आहे। पण यांच्या काही समस्या आहेत, आपण त्यांना विचारू कशासाठी तुम्ही रस्त्यावर उतरला, डिमांड काय आहे तुमची? आमची एकच डिमांड आहे, ही जी सरसकट कारवाई जी चालली आहे ही थांबली पाहिजे, दोषींवरती कारवाई केली पाहिजे, एवढंच बोलायचं मला सर। पण आता हे बघा, साहजिक अंडर एजला लिकर सर्व्ह केल्यामुळं त्या मुलांनी अल्पवयीन मुलाने भरधाव गाडी चालवली, त्यात दोघांचा जीव गेला। कुठेतरी पब संस्कृतीचा बळी नाही का? कोणी सांगितलं सर? चौकामध्ये आज वाईन शॉप्स आहेत। आज जरी पब्स तुम्ही बंद केले, तुम्हाला चौकात दारू मिळणार, तिथे पण ऍक्सिडेंट होणार। आजकाल लोक घरात बसून बाहेर तमाशा करतात, त्याच्यानी पण ऍक्सिडेंट्स होतात। याचा सगळं वाईन शॉप बंद करायला पाहिजे का? आणि ही इंडस्ट्री अशी आहे ना सर की तुम्हाला अशिक्षित पासून शिक्षित लोकांना, सगळ्या लोकांना तुम्हाला रोजगार। पण मुळात तुम्ही जर लिगल पद्धतीने चालवलं तर कोण अडवणार आहे तुम्हाला? कोण म्हणते सर आम्ही इलिगल पद्धतीने चालवतोय? इलिगल पद्धतीनेच लिकर सर्व्ह झाली ना? ते कोणी सांगितले तुम्हाला? ब्लॅक बार मध्ये, कोजी बार मध्ये अंडर एज मुलाला सर्व्ह झाली का नाही लिकर? हे मान्य कराल की नाही तुम्ही? मी मान्य करायचं म्हणण्यापेक्षा ज्या क्लबने ही गोष्टी केली सर, तुम्ही त्यांच्यावरती कारवाई करा ना। मग त्यांच्यावरच केली शासनाने? पण त्यांच्यावर केली, पण बाकीचे क्लब्स का बंद करतात? तुम्ही एक रिझन, भरपूर 32 क्लब झाले, 32 नाही 34 क्लब बंद झाले। काहीतरी इलिगल ऍक्टिव्हिटी सापडली असतील ना त्यांच्याकडे? दाखवा, त्यांनी करून दाखवा। आमच्या क्लबमध्ये तर काही सापडलेलं नाही आजपर्यंत। मग सील केलंय का? ऑलमोस्ट झाले सर सील। काय सगळ्यांच्या बेरोजगारी झाल्या तिथे। 5 दिवस झाले, आज लोक घरी आहेत माझे। किती कर्मचारी आहेत टोटल पूर्ण इंडस्ट्री पुण्यात? पूर्ण 60,000 प्लसच्या वरती 70,000 लोक असतील, त्यांना रोजगार कोण देणार? मी तर पाटी लावली, ऑथराइज ऍक्शन आर किलिंग एंटरटेनमेंट इंडस्ट्री। पार्टीचं 2 मिनिट जाऊ द्या। इथे 70-80 हजार लोकांना रोजगार कोण देणार? जे चुकीचं करताय, एंटरटेनमेंट घेऊ नका साहेब, हे बाकीचे बोर्ड आहे इथे जवळजवळ 1000 शेकडोच्या वरती फलक जे आहेत। चुकीचं करताय प्रशासन म्हणतंय बारवाल्यांनी तुम्हाला पुढे केलं। कोणी सांगितलं सर? प्रशासन आम्ही स्वतः आलो इथे। आम्ही बारवाले का नाही समोर आहेत? कोणती बारवाले? इलिगल ऍक्टिव्हिटी चालवतात, मार मालक कोण लोक आली सर इथे, ज्यांना त्रास झाला इथे सगळी लोक आली। बरं चंद्रकांत, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। तर